तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जिल्ह्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच वर्धनी केंद्र, शहरी आरोग्य योजना या योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भीम आर्मी भारत एकता मिशनच्या कार्यकर्त्यांनी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात ठणठणीत आंदोलनात्मक निवेदन दिले। या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबन करून SIT विशेष तपास पथक मार्फत चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेला सरकारी निधी सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी गैरमार्गाने वापरून अपहार करण्यात आला आहे। डॉक्टर भायेकर यांची भूमिका संशयास्पद असून यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। यापूर्वीही 15 जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत या घोटाळ्याची सविस्तर माहिती उघडकीस आणली होती, मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। याकडे निवेदनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। येत्या 14 ऑगस्टपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। अपना निवेदन देने का कारण क्या था? मराठीत बोलतो। आज आमचा विषय असा होता की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये 25 दवाखाने आहेत की ते दवाखाने फक्त कागदपत्रे आहेत, पण अद्याप त्या दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल व कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत नाही आहेत। याच्या संदर्भात माननीय आमचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांनी येत्या 15 तारखेला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानिशी आरोप केलेले होते। सचिन भायेकर म्हणून आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्यावरती आरोप केले होते की यांच्यावरती SIT चौकशीमार्फत कारवाई झाली पाहिजे, पण अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। आम्ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने, भीम आर्मीच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रांत कार्यालयामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देतो आहे की या सचिन भायेकरवरती SIT चौकशीमार्फत कारवाई झाली पाहिजे व त्याचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे। कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर आम्ही येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर भीम आर्मी या संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करणार आहे। या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे।